तुम्ही काय निराश आहेत का हो माझ्यावर? रागावलात का काही माझ्यावर? असं तर काही नाही ना. मग तुम्ही असं घडघड बोलत का नाहीत? एकदा हसा बरं सगळ्यांनी. एवढी गँग जरा ही पितरच आहे, काही म्हणा तुम्ही. एवढी गँग जरा ही. तुम्हाला म्हणलं मी तुम्ही हसा, यांचं जाऊ द्या. आता यांनी माझ्यासोबत शाळाच भरवली, तुम्हाला तर आम्हाला शिकव. तुम्ही कोणी माझ्यावर निराश नाहीत ना काही? नाही ना. मग सर्वांनी घडघडीत बोला बरं. बोलायचं नाही ना तुम्हाला, नुसतं माझ्याकडे बघून हसा. तर नुसतं हसायला काय अडचण आहे तुम्हाला? अहो एक कीर्तन, एक असेच एका कीर्तनाला बाबा समोर बसले, मी अख्खं कीर्तन बाबाकडे बघून सांगितलं. बाकीच्या वेळेला तर काही कळलं नाही का काय माहिती, कोणी पाहिनच झालं. मी अख्खं कीर्तन बाबाकडे बघून सांगितलं. कीर्तन झालं आणि असंच मग सगळे गावकरी मंडळी बसले, बाबा बसले. मी म्हणलं अहो काय बाबा आहेत, काय कीर्तन मन लावून ऐकलं. अख्ख्या गावानं कीर्तन एका बाजूला मन लावून ऐकलं आणि एका बाजूनं बाबानं ऐकलं. एवढं मन लावून कीर्तन ऐकलं. एक जण मला म्हणाला, हे ते भैरव ते विठ्ठल, अशाला काय अर्थ आहे का? नाही. त्यामुळे तुम्ही कोणी भैयगिरी नाहीत ना. सर्वांनी हसत बसा, मोकळं बसा. कारण हे बघा, तुम्हाला एक वाक्य सांगते ऐका बरं का. तोल्या मोलाचं वाक्य आहे. ज्याची काहीच गॅरंटी नाही त्याचं नाव जीवन आहे. ज्याची काहीच गॅरंटी नाही त्याचं नाव जीवन आहे. ज्याची 100% गॅरंटी त्याचं नाव मरण आहे. सर्वांना मरायचंय. त्यामुळं काय करा आता, बाहेर तर तुम्हाला कुठं हसता येणार नाही. कीर्तनात निदान विनोद झाले तर हसायचं तर काम तुम्ही करा. विठ्ठल, तुम्हाला जर वाटतं की तुमच्या मुखाला आयुष्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत प्रभूचं नामचिंतन यावं, तर तुम्ही एकच काम करायचं. आहे त्या स्थितीत भगवान परमात्म्याचं नामचिंतन करायचं. शेतकरी असाल तर शेती करताना राम 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 देवाचं नाव घ्यायला काय अडचण आहे का? अडचण आहे का? नाही. शेती करताना शेतकऱ्याने देवाचं नाव घ्या. व्यापार करताना व्यापाऱ्याने देवाचं नाव घ्या. अहो महिला मंडळ, तुमच्या एवढं तर सोपं कोणाचं नाही. भाजी करायला देवाचं नाव घ्यायचं, पोळ्या करायला देवाचं नाव घ्यायचं. आहे त्या स्थितीत भगवान परमात्म्याचं तुम्ही नामचिंतन करा. बरं, एखाद्या बाईचा नवरा जर जाताना पिऊन येताना पिऊन जर दारू पित असेल तर त्यांनी एकच प्रयोग करायचा. मी सांगते तो प्रयोग करा. 8 दिवसात तुमच्या नवऱ्याची दारू सुटेल. बरं ऐका, काय करा, तुम्ही भाकरी बनवता ना हो, तुमच्याकडे भाकरी माहित आहेत का सर्वांना? मला वाटलं अमेरिका मधलेच आहेत का काय. कारण हल्ली भाकरी करायची परंपरा बंद झाली ना. हल्ली भाकरी कोणी करत नाही, सगळे आता चपात्यावर निघले. विठ्ठल, ऐका, ज्यांचा नवरा दारू पितो त्यांनी एकच प्रयोग करायचा. 8 दिवसात तुमच्या नवऱ्याची दारू सुटती. काय करायचं, भाकरी बनवायला की परात घ्यायची, रामकृष्ण हरी. तुम्ही नुसतं रामकृष्ण हरी म्हणा, तेवढाच जप होईल. रामकृष्ण हरी म्हणायचा. परात घ्यायची. मी भाकरी बनवते, तुम्ही रामकृष्ण हरी म्हणा. परात घ्यायची. तुम्ही थांबा रे, तुम्ही का गुत्त घेतलं का? तुम्ही म्हणा भाकरी परत घेतली, पीठ चाळलं, पाणी ओतलं, कणिक मळली, चूल पेटवली, तवा टाकला, भाकर थापली, तव्यावर टाकली, पाणी लावलं, भाकर भाजली, भाजलेली भाकर दुरडीत टाकली, दुरडीतली भाकर नवऱ्याच्या पिणाऱ्या नवऱ्याच्या ताटात टाकली, त्याने पहिला घास घातला. 8 दिवसात तुमच्या नवऱ्याची दारू सुटती. लेट करंट येत वाटतं. माझ्यापाशी फक्त 5G लाच हे आहे बरं का. 5G रेंज लागते आपल्याला, 4G लागत नाही. लेट करंट नाहीत ना तुम्ही? नाही. 8 दिवसात तुमच्या नवऱ्याची दारू सुटलं. आणि जर नाही सुटली तर मी कीर्तन करणं सोडून
माहितीये तुम्ही काय प्रयोग करीत नाही तर मी काय कीर्तन सोडित नाही. विठ्ठल आणि भगवान परमात्म्याच्या नामानं जर पाषाण करता येईल तर मग तुम्ही आम्ही करणार नाही त्याच्या काही नवल आहे का? नाही. अहो प्रभूचं नाम किती पवित्र आहे. घेता नाम विठोबाचे हो 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 पर्वत जळले भगवान परमात्म्याच्या नामानं जर निर्जीव पाषाण तरू शकतो, वाल्याकुळी सारखा पापी जर तरू शकतो, तिथं तुमची आमची काय गणत आहे का? फक्त त्याला सातत्यानं प्रभूचं नाम चिंतन घेतलं पाहिजे. बरं असं नाही तुमची ज्या देवावर श्रद्धा आहे. बरं आता थांबा, कोणाच्या घरी मोबाईल नाही घरी बर का, कोणाच्या घरी मोबाईल नाही, एक पण मोबाईल नाही. ते छोटा आयफोन नसते का एवढूसा असते ना पोरांनो, ते छोटा आयफोन सुद्धा कोणाच्या घरी नाही. अशाने हातवरी करा बरं. छोटा पण नाही तुमच्या घरी, असं होऊ शकत नाही. प्रत्येकाच्या घरी मोबाईल झालाय, कारण काळ आता मोबाईलचा निघाले. सर्वांनी इकडे पहा बरं. जाऊ दे, त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा बरं. ऐका, त्यांच्या एकटीच्याच घरी मोबाईल नसला असं नाही, अजून कोणाच्या नसेल, पण कोणाची हिंमत झाली का हिंमत? तरी त्यांनी हिंमत केली का नाही? त्यांच्यासाठी एकदा जोरानं हो दे टाळ्या, मनाने टाळ्या वाजवा बरं. मला सांगा आता, सगळ्यांच्या घरी मोबाईल आहेत, तुम्हाला दिवसातले 50 कॉल येत असतील बरोबर आहे? बरं 50 नाही 10 येत असतील, येतातच ना प्रत्येकाला. तर तुम्ही फोन आल्या फोन उचलता. बरं फोन उचलला आणि कानाला लावलं तर पहिला शब्द काय म्हणता? मागच्या काय म्हणतात? मागच्या आहे का तुम्ही? बोलायचं नाही. मागच्या काय म्हणतात? मी काय नवीन आहे का हो? जुनी आहे मी. तर मी कीर्तन झालेलं आहे मोहित एकदा, सगळ्यांची ओळख आहे मला. तुम्ही बोलत चला. मला घड बोलणारे आवडते बरं काशा, घड बोलत चला. मागच्या फोन उचलला, आता त्या काकूचा तर काही प्रश्न, आता त्याच्या घरी बिचारायच्या घरी मोबाईलच नाही, आता आपण तरी काय करावं? मागच्या फोन उचलला काय म्हणतो आपण? आपला पहिला शब्द असतो हॅलो. आता बाळांना मला उत्तर द्या. जसं बॅट म्हणजे काय? बॅट म्हणजे काय? अरे शाळेत जातात का नाही? बॅटचा उपयोग फक्त क्रिकेट मध्ये नसतो. बॅट म्हणजे फळी. बरं बॉल म्हणजे काय? चेंडू. बरोबर आहे बाळा. अरे त्याचं तुमचेच मित्र आहे ना वाटतं. जसं बॅट म्हणजे फळी, बॉल म्हणजे चेंडू, पेन म्हणजे पेन किंवा पेन म्हणजे लेखणी. जसं नोटबुक म्हणजे वही, बुक म्हणजे, जसं पेन म्हणजे लेखणी, वही म्हणजे नोटबुक, जसं बुक म्हणजे पुस्तक, जसं बॅट म्हणजे फळी, तसे हॅलो म्हणजे काय सांगा बरं मला? कोणी लावला का शोध कधी? अहो मी तर याच्यातच बेजार आहे. गावोगाव एकच प्रश्न विचारते. हॅलो शब्दाचा अर्थ कोणी सापडलाय का आपल्याला? ज्याप्रमाणे प्रत्येक एका शब्दाला अर्थपूर्ण अर्थ असतो, तसा हॅलो शब्दाला अर्थ आहे का? नाही. मग हे सगळं तुम्हाला कळत, आपण हॅलो का म्हणतो? आता काय करायचं इथून पुढे? बरं जाऊ दे, इथून माहित नसेल तुम्हाला, इथून पुढे एकच करा. तुम्हाला फोन आला की काय म्हणा? रामकृष्ण हरी. काय म्हणायचं? रामकृष्ण हरी. बरं जाऊ दे, रामकृष्ण हरी. तुमची ज्या देवावर निष्ठा असेल त्या देवाचं नाव घ्या. स्वामी समर्थ असेल तर काय म्हणा? श्री स्वामी समर्थ. राधे राधे म्हणा, कोणी कृष्ण म्हणा, कोणी पांडुरंग म्हणा, कोणी हरी हरी म्हणा, करी हरिओम म्हणा. ज्या देवावर आपली निष्ठा आहे त्या देवाचं नाव घ्यायला काही हरकत आहे का?
आता उद्यापासून सगळे हा देवाचं नाव घेणार ना. शेजारणीची शपथ घेऊन सांगा, घेणार ना. विठ्ठल ठल विठ्ठल. तुमचे ज्या देव आता हल्ली असं झाले की ट्रेंड नुसार देव सुद्धा ट्रेंड नुसार केले बर का लोकांनी. आता मागल एक ट्रेंड निघाला होता, चलो खाटू श्याम, निघलं होतं का नाही. अंधेरों की नगरी से कैसे मैं पार जाऊं, श्यामा लेने आ जा, हौसला हार न जाऊं, हो श्यामा जा. तीन बाण के धारी तीनों बाण चलाओ ना, मुश्किल में दास लोक सुद्धा ट्रेंड नुसार देव बदलायला लागलेत. बरोबर आहे. एक देव निघला की त्याचा प्रचारच करत राहायचं. तर मागल द्या असं होतं, एक लोटा जल सब समस्या का, सब समस्या का हल. बरोबर आहे. तुम्ही महादेवाची भक्ती करता, माझं काहीच दुमत नाही. करा हरा हरा हरी हरा भेदक नाही ना. हरी हरा भेद मोकळ्या वाजवा. अहो कितीदा सांगू, वाजवायच्या तर मोकळ्या वाजवायचा. काही म्हणा, तुमच्या गावातले लेकरांसाठी एकदा टाळ्याच वाजवा बरं. मलाच कौतुक होईल, काय सांगू. आता जरा हुशारच येत, काही काही हुशार येत आणि काही काही जास्त हुशार आहेत. विठ्ठल